नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी खूप लवकर मी शॉपवरती आली होते आणि आज कामाचा लोड खूप होता, त्याच्यामुळे पटापट कामं करायची होती, आवरायचं होतं सगळं। पण एक उजवा खांदा इतका दुखतोय की काही एक काम करायलाच होत नाही, असं वाटतंय सगळं ठेवून द्यावं आणि गप्प झोपून जावं, इतका खांदा दुखतोय। पण काम आहे, करावंच लागणार। तर सगळ्यात पहिला आज मला द्यायची होती 3 ब्लाउजं, कस्टमरला द्यायची होती। तसं तर तिने 8-10 दिवस झाले मला ब्लाउजं दिलेत, पण माझ्या डोक्यातूनच गेलं ते। काल जेव्हा ती आली आणि विचारलं तिने मला की माझी ब्लाउज झालीत का, तेव्हा मला पटकन आठवलं की बाबा मला हिची ब्लाउज द्यायची आहेत। तिला सांगितलं मी उद्या ये तू संध्याकाळी, तुझी ब्लाउज मी शिवून तयार ठेवते। 3च ब्लाउज शिवायची होती, थोड्याच वेळाचं, म्हणजे अगदी 4-1 तासाचं काम आहे। पण खांदा इतका दुखतोय की ही 3 ब्लाउज शिवायलाच मला पूर्ण रात्र झालेली आहे। ते एक ब्लाऊज शिवून झालं, त्याच्यानंतर ह्या 2 ब्लाऊजची कटिंग करायची होती, कारण ते ब्लाऊज तिच्या आईचं होतं आणि ही ब्लाऊज तिची होती। तर ते ब्लाऊजचं कटिंग मी सकाळी केलं आणि तो शिवून ठेवून दिला। आता ह्या 2 ब्लाऊजांची कटिंग करायची होती। निळ्या कलरच्या ब्लाऊजची कटिंग केली होती, आता हे गोल्डन कलरच्या ब्लाऊजचं कटिंग राहिलं होतं। आणि त्यात मी अशी चूक केली की हिला हवे होते या गोल्डन कलरच्या साडीचे पफ स्लीव हवे होते आणि मी ते रेग्युलर स्लीव कट करून ठेवले। आता म्हटलं काय करायचं, अस्तर आणायला परत बाहेर जावं लागेल, वेळ पण तेवढा नाही आहे। मग मी काय केलं, माझ्याकडे जे गाऊनच्या गळ्याला अस्तर लावायला जे मी अस्तर आणलेले असतात त्याच्यामधलाच जो ऑरेंज कलरचा अस्तर होता, त्याच्यामध्येच जरा 19-20 होता तो अस्तर, पण मी चालवून घेतलं। त्यानंतर ते झालं कटिंग करून आणि ते कटिंग करायला बसले तर धागाच मॅचिंगचा नव्हता। या निळ्या कलरच्या ब्लाऊजला मॅचिंगचा धागाच नव्हता। मला वाटलं माझ्याकडे असेल म्हणून मी आणला नव्हता, पण आता बघितलं तर मॅचिंगचा धागाच नाही आहे माझ्याकडे। आणि मला झोप पण इतकी येत होती, त्यात श्लोक घरात एकटाच होता, त्याच्याकडे अर्ध लक्ष लागलं होतं की काय करत असेल, कारण की मागच्या वेळेस मी त्याला असंच एकट्याला ठेवून आले होते आणि ह्या पोराने काय केलं नाही होतं, तर गॅसवरती मुंग्या दिसल्या त्याला, 2-3 मुंग्या दिसल्या, तर त्याने अख्खीच्या अख्खी फिनेलची बॉटलच त्या गॅसच्या शेगडीवरती ओतून ठेवला नव्हती। पूर्ण सिलेंडर नाही, सॉरी, गॅस शेगडी जी आहे ती पूर्ण त्याने फिनेलने भरून ठेवला नव्हती आणि ते सुद्धा पाणी न घालता त्याने त्याच्यामध्ये फिनेल ओतला नव्हतं, त्याच्यामुळे ते फिनेल दिसत पण नव्हतं। माझी शेगडी आहे ती ब्लॅक कलरची आहे, त्याच्यामुळे ते फिनेल अजिबात दिसत नव्हतं। आणि जेव्हा बघितलं पाणी जरासं पडलं तर पूर्ण व्हाईट झालं, तर म्हणायला लागला नाही मम्मी त्याला मुंग्या आल्या होत्या म्हणून मी ओतलं। अरे पण मुंग्या आल्यावरती कोण फिनेल ओततं का, असा डोक्याला हात मारून घेतला होता बाबा। तेव्हापासून भीतीच वाटते ह्याला एकट्याला घरी सोडायची। आता पण सारखं मनात तेच चाललं होतं की काय करत असेल घरी, काय करत असेल। पण म्हटलं नाही बाबा, हा एक ब्लाऊज शिवते आणि घरी जाऊन बघून येते त्याला काय करतोय ते। मला बाहेर पण जायचे, मॅचिंगचा रीळ पण आणायचा होता, त्याच्यामुळे बाहेर पण जावं लागणार होतं रीळ आणायसाठी। तर म्हटलं त्याला पण बघेन, फ्रेश पण होईन, थोडीशी चहा वगैरे घेईन आणि बाहेर पण जाऊन येईन। हा ब्लाऊज कंप्लीट केल्याच्या नंतर म्हटलं जाऊन येते, त्याला बघून येते, नाहीतर अजून काहीतरी वेगळं उपद्व्याप करून ठेवेल त्याला। मी येतानाच सांगून आली होती की काही एक उद्योग करू नकोस, कारण की खूप त्रास होतो बाबा एवढं सगळं काम करायचं आणि घरी गेल्यावरती बघितलं तर ह्यांनी काहीतरी उद्योग करून ठेवलेले असतात, ते बघितल्यावरती असं वाटतं याला मारू की काय करू। पण जाऊ दे, लहान आहे, लहानपणीच असे खोड्या वगैरे करणार, मोठा झाल्यावरती नाही करणार। एवढा पण लहान नाही आहे, पण नाही, म्हणतात ना काही मुलं मस्तीखोरच असतात, तसाच आहे तो। जेव्हा सगळी माणसं असतात तेव्हा खूप शांत असतो, पण त्याला एकट्याला सोडलं की काही ना काहीतरी करत बसतो। इंजिनियर आहे तो, काही ना काहीतरी खोलत बसा, काही ना काहीतरी करत बसा, एवढंच येतं त्याला, बाकी काही येत नाही। तर इथे या ब्लाऊजचा समोरचा गळा जो होता तो व्ही होता, तर मी डायरेक्ट पलटवणार होते आणि त्याला कॉर्ड पायपिंग लावायची होती। ती कॉर्ड पायपिंग पण मी आणली नव्हती, तर ते पण आणेन म्हटलं बाहेर जाईन तेव्हा। रेड कलरची तिने मला सांगितलं नव्हतं, गोल्डन कलरची लावायला, पण मी गोल्डन कलर खूप त्याला चीप दिसत होता म्हणून म्हटलं रेड कलरचीच लावेन। तर तो ब्लाऊज माझा पूर्ण झाला होता आणि आता म्हटलं जरा घरी जाते, त्याला पण बघते। तर इथे बघत होती काय काय आणायचं आहे बाहेरून,
तर रीळ आणायचा होता म्हणून त्याचा जरासा कट पीस घेतला. ह्या ब्लाऊजचा सुद्धा जरासा कट पीस घेतला, कारण की रेड कलरमध्ये पण भरपूर शेड येतात त्याच्यामुळे. आणि आता चालले घरी. घरी गेल्यावरती बघितलं तर शांत बसला होता, तर दाखवते तुम्हाला. तर हा बघा पोरगा माझा कसा बसलाय, गुणी बाळ जसं काय. एवढं गरम होतंय आणि हा अंगावरती घेऊन झोपलाय. काय बोलायचं आता याला. तर इथे मी फ्रेश वगैरे झाले होते आणि जरा म्हटलं मॉइश्चरायझर वगैरे लावते. मी काहीच करत नाही चेहऱ्यासाठी, फक्त मॉइश्चरायझर लावते. सनस्क्रीन वगैरे काहीच लावत नाही. खूप बरं वाटतं मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर. आणि निघाले मी आणायला रीळ, आणि तिथलं काही जास्त शूट घेतलं नाही मी. तिथून आले, दोन्ही ब्लाऊज माझी कंप्लीट झालेली आहेत आणि आता तुम्हाला दाखवते ब्लाऊज कशी शिवलेली आहेत ती. तर ह्या ब्लाऊजला पफ स्लीव द्यायचे होते आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज होता. खूप छान झाला होता ब्लाऊज. त्याला रेडीमेड मी पायपिंग लावली होती आणि ती सुद्धा खूप छान उठून दिसत होती. हा तिच्या आईचा ब्लाऊज आहे आणि 4 टक्समध्ये होता ब्लाऊज. साधा सिंपल होता ब्लाऊज, फक्त त्याला लेस लावायची होती आणि बटणं लावायची होती. आणि हा जो ब्लाऊज आहे ह्याला थोडंसं पॅटर्न होतं आणि हे पॅटर्न करायलाच खूप वेळ लागला आणि त्यात माझा हातसुद्धा खूप दुखत होता, त्याच्यामुळे भरपूर वेळ लागला. पण खूप सुंदर असं झालं आहे. हाताला सुद्धा तिने पॅटर्न सांगितला होता, खूप छान झालं आहे हे. आणि ह्याला लटकनसुद्धा खूप छान बनवलेत मी. तुम्हाला थोडं जवळून दाखवते मी कसे बनवलेत ते. इथे जवळ घेताना जरा हल्लाय कॅमेरा, तर जरा समजून घ्या. तर आत्ता रिसेंटली भरपूर व्हिडिओ येत आहेत ह्या लटकनचे, तर मी सुद्धा ते व्हिडिओ बघूनच हा लटकन बनवले होते आणि खूप छान झाले होते. शेवटी म्हणतात ना, माणूस हा प्रत्येक वयात विद्यार्थीच असतो, काही ना काहीतरी शिकत असतो. तसंच मी सुद्धा नवीन नवीन काही काही शिकते. तर या सगळ्या ब्लाऊजची आता मी तुम्हाला शिलाई सांगते किती घेतली. तर ह्याची घेतलेली आहे मी 250 रुपये. तो मगाशी पॅटर्नवाला ब्लाऊज दाखवला त्याची घेतलेली आहे 400 रुपये. आणि आत्ता जो माझ्या हातात हा रेड कलरचा ब्लाऊज आहे त्याची मी शिलाई घेतलेली आहे 300 रुपये, सॉरी 350 रुपये. हाताच्या पॅटर्नचे आणि प्रिन्सेस कटचे असे मिळून. तर हाताबरोबर त्याच्या साड्या पण काढून घेतल्या आणि या ब्लाऊजांना आता इस्त्री करायचे. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा.